या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण निफाड येथून। निफाड तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून रस्त्यावर, गल्ली बोळात सर्वत्र बिबट्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी निफाडच्या देवगाव येथील एका शाळेजवळ बिबट्या जेरबंद करण्यात आला होता। यानंतर या शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान वन विभागाकडून पिंजरे लावण्याचं पोकळ आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं। मात्र विद्यार्थी या दहशतीमध्ये होते की बिबट्यामुळे शाळेत जायचं की नाही, त्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर याचा परिणाम व्हायला लागला। मात्र शाळेतील शिक्षकांनी एक काठी स्वसंरक्षणासाठी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली। यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेत लाठी काठी चालवण्याचं प्रशिक्षण शाळेच्या वतीनं देण्यात आलं। त्यामुळे विद्यार्थी आता काठी घेऊन शाळेत येत असून घरी जाताना व येताना विद्यार्थी एक एक काठी जवळ बाळगत आहे। यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून बिबट्यापासून संरक्षणाचे धडे देखील शाळेतर्फे विद्यार्थ्यांना दिले जात आहे। शाळेच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थी देखील आता निडरपणे शाळेमध्ये येत आहेत। त्यामुळे या शाळेची पटसंख्या देखील पुन्हा सुधारली आहे। या लाठी काठी उपक्रमाचं, एक काठी संरक्षण उपक्रमाचं जिल्हाभरात आता कौतुक होत आहे। SK9 येवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी पंडित मुदगुल, निफाड। नमस्ते, मी गाजरे KM, प्राचार्य मुख्याध्यापक DRP विद्यालय देवगाव। परिसरामध्ये बिबट्याने प्रचंड धुमाकूळ माजवलेला आहे। आता 4 दिवसापूर्वी बिबट्या जेरबंद झाला आणि जेरबंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी रास्ता रोको केला आणि शाळेवर बहिष्कार टाकला, शाळा बंद ठेवायची म्हणून। विद्यार्थी त्या दहशतीमुळे शाळेत येईनासे झाले, आमची संख्या रोडावली। नंतर पण मग शाळेने, शिक्षकांनी, सर्वांनी एक विचार करून एक काठी स्वसंरक्षणासाठी हा उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमातून विद्यार्थी हळूहळू आता संख्या वाढते आहे आणि त्या काठीच्या उपक्रमासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे। म्हणून स्वसंरक्षणासाठी या काठीचा प्रचंड असा मोठा लाभ या विद्यार्थ्यांना होतो आहे। मी ज्ञानेश्वर ठोंबरे, मी श्री DR भोसले विद्यालय देवगाव या शाळेत शिकते। आम्हाला सरांनी काठीचा धडा शिकवला, त्यामुळे आम्ही आता वाघाला घाबरणार नाही। काय सांगशील, तुम्ही शाळेत काठ्या घेऊन का बसताय? नमस्कार, मी कल्याणी पानसरे। तर देवगाव मध्ये खूप दिवसांपासून खूप साऱ्या बिबट्यांनी धमाकूळ माजवला होता आणि त्यामुळे आम्ही शाळेत येणंही बंद केलं होतं। शाळेतल्या विद्यार्थ्यांना बिबटे दिसायला देखील लागले होते। आम्ही त्यांच्या लढाया देखील बघत होतो। मग शाळेत 2 दिवसांपूर्वी एक बिबट्या आम्ही पकडला, त्यामुळे आम्ही शाळेत येण्यास सुरुवात केली आणि आमची जी शाळा आहे या शाळेने आता एक उपक्रम राबवला आहे। त्या उपक्रमाचे नाव आहे एक काठी स्वसंरक्षणासाठी। तर आमच्या शाळेने आम्हाला काठीचे प्रशिक्षण देखील शिकवले आहे, कारण आम्ही घरी जाताना किंवा शाळेत येताना आमच्या पुढे बिबट्या जर आला तर आम्ही त्या काठीने आमचे स्वतःचे संरक्षण करू शकतो। आणि आम्हाला शाळेत यायच्या वेळी किंवा जे आमचे पालक असतात, घरी शेतामध्ये काम करत असतात, त्यांनाही बिबट्याची खूप भीती असते। यामुळे आमच्या ज्या शाळा आहे तिने हा खूप सुंदर असा उपक्रम राबवला आहे। मी श्रीमती गांगुर्डे संगीता तुळशीराम, श्री DR भोसले विद्यालय येथे मी पर्यवेक्षिका म्हणून काम करते। आणि आता आपण बघतोच आहे की सगळीकडे बिबट्या म्हटलं की खूप दहशत निर्माण झालेली आहे। आमच्या देवगाव परिसरामध्ये सुद्धा बिबट्याची अतिशय दहशत निर्माण झालेली आहे आणि या बिबट्याचं नाव जरी ऐकलं तरी शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यावर खूप परिणाम झाला होता। आमची जी शाळा आहे ही साधारण 1ली पासून 12वी पर्यंत अशी शाळा आमची भरते। तर या शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी अगदी लहान मुलांपासून 11वी 12वीच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंतची मुलं आमच्याकडे येतात। पण ह्याच्यामध्ये जे प्रायमरीचे असतील, म्हणजे 1ली ते 4थी किंवा 11वी 12वीचे विद्यार्थी असतील, यांना सकाळी यावं लागतं। म्हणजे सकाळी साधारणपणे 6-6:30 पासून ते घरातून निघतात आणि अशा वेळी किंवा अशा वातावरणामध्ये बिबट्याचा हल्ला होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्यामुळे खूप दहशत निर्माण झालेली आहे। किंवा आमचं जे विद्यालय असतं हे 11 ते 5 या काळामध्ये भरतं। 5 म्हटल्यानंतर 5 नंतर घरी जाणारे जे विद्यार्थी असतात हे लांबून माळ्यातून येणारे असतात, लांब लांबच्या गावातून येणारे असतात
आणि त्याच्यामुळे संध्याकाळी जाताना त्यांना पण दहशत निर्माण झालेली आहे आणि इतकं भयमुक्त वातावरण झालेलं आहे. आणि आता आमच्या जवळचेच म्हणजे देवगाव केंद्रातलेच एक शिक्षक आहेत, त्यांच्यावर आता 2 दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केलेला आणि त्यांना जखमी केलेले. त्याच्यामुळे आणखीनच काय होत जाते की हे वातावरण चिघळत चाललंय, बिबट्यापासून खूप भय म्हणजे भीती निर्माण झाली आहे. आणि ह्या सगळ्यातून जर मुलांना बाहेर काढायचं असेल, मुलांना बाहेर काढायचं असेल तर एक काठी श्वास संरक्षणासाठी हा उपक्रम विद्यालयाने राबवलेला आहे. या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना लाठीच्या सहाय्याने स्वतःचं संरक्षण कसं करायचं या संदर्भात प्रशिक्षण देत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका येवला.